वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी 12 वाजता लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे। लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे विधेयक सभागृहात मांडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू लोकसभेत हे विधेयक मांडतील। त्यावरती दुपारी 12 वाजल्यापासून किमान 8 तास चर्चा होईल असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी सांगितलंय। मात्र विरोधकांनी यावरती 12 तासांची चर्चा करण्याची मागणी केली आहे। इंडिया आघाडीतील काँग्रेससह अन्य पक्षांनी बैठक घेऊन वक्फ विधेयक विरोधी रणनीतीची आखणी केली। भाजपनं अनेक पक्षांनी आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी केलाय। तर संसदेची प्रत्यक्ष मंजुरी मिळतेवेळी शिवसेना उबाठा पक्षाची लोकसभा आणि राज्यसभेतली भूमिका काय असेल हे बघावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेबाबत सुद्धा आज उत्सुकता आहे। तर या संदर्भात आपण माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीतनं प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आज लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक जे मांडलं जाणार आहे त्या संदर्भात काय माहिती द्याल? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, आज वक्फ सुधारणा विधेयक हे लोकसभेत मांडण्यात आहे, त्याच्यावर चर्चा होणार आहे। आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः या संदर्भात काल महाविकास आघाडीचे जे प्रमुख दोन पक्ष आहेत, एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि दुसरं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, या दोन्ही पक्षांमध्ये जे खासदार आहे या मुद्द्यावरून चलबिचल आहे। पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीचे संख्याबळ बघता या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे संख्याबळ आहे आणि ते निश्चितपणे विधेयक पास होईल अशा प्रकारचे स्पष्ट संकेत आहे। पण हे स्पष्ट आहे की शिवसेनेची जी भूमिका आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची, ती अजूनही स्पष्ट नव्हती। पण आता नुकतंच जे पत्रकार परिषद संजय राऊत यांची झाली आणि त्यानंतर जी सूत्रांची माहिती आहे की शिवसेना निश्चितपणे लोकसभेमध्ये या विधेयकाला जोरदार विरोध करणार आहे। अरविंद सावंत हे निश्चितपणे आपलं माहिती आणि वक्तव्य देतील, या भाषणादरम्यान भाषण करतील या विधेयकावरती सभागृहामध्ये आणि त्यावेळी देखील निश्चितपणे माहिती मिळेल। आता सूत्रांची माहिती आहे की लोकसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो पक्ष आहे त्याचे सर्व खासदार जे आहे या विधेयकाला जोरदार विरोध करतील। बरं प्रशांत, एकतर आज लोकसभेमध्ये हे विधेयक मांडल्यानंतर त्यावरती 8 तासांची चर्चा होईल असं जे सांगण्यात आलंय। विरोधकांनी मात्र मागणी केली आहे 12 तासांची चर्चा व्हावी। त्यामुळे संपूर्ण दिवस नेमका कसा असणार आहे, कशी ही चर्चा होईल, काय वातावरण असेल आजचं लोकसभेतलं? महत्वाचं म्हणजे जर बघितलं, आज लोकसभेमध्ये 8 तासाच्या चर्चेची परवानगी काल बीएसी, ज्याला बिझनेस ॲडव्हायझरी कमिटी, ज्याला संबंधाचं कामकाज सल्लागार समिती असं समजलं जातं, त्या कामकाज सल्लागार समितीने 8 तासाची वेळ निश्चित केलेली आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती। पण विरोधकांची मागणी आहे की याच्यावरती साधारणतः 12 तास चर्चा घेण्यात यावी। पण ज्या पद्धतीची परिस्थिती आहे, जेव्हा 12:15 या विधेयकाच्या संदर्भात चर्चेला सुरुवात होईल, त्यावेळेस खास करून जर बघितलं तर काँग्रेसच्या वतीने इम्रान मसूद आहे, तर ते निश्चितपणे या विधेयकावरती बोलतील। त्यानंतर अब्दुल जावेद आहे, हे जे खासदार आहेत काँग्रेसचे, हे निश्चितपणे बोलतील। चर्चा होती की राहुल गांधी या चर्चेची सुरुवात करतील, पण त्याच्यावर स्पष्ट राहुल गांधीच्या कार्यालयाने स्पष्ट सूचना दिली आहे, माहिती दिली आहे की ते या चर्चेत सहभागी होतील पण भाषण करणार नाही। पण महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षाच्या वतीने जो चर्चा सुरुवात होईल आणि त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या वतीने याला जोरदार उत्तर देण्याची शक्यता आहे। आणि साधारणतः ही जी चर्चा 8 तास जरी या घडीला म्हटलं जात असेल तर साधारणतः ही 12 ते 14 तास चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर मतदान होईल आणि मतदान झाल्यानंतर हे विधेयक पारित होतं की नाही होत हे निश्चितपणे त्यावेळेस आपल्याला कळेल। बरोबर, आज मतदान त्यावरती होईल, त्याच्यामुळे जास्तीत जास्त खासदार तिथं उपस्थित हवेत। त्यासाठी सत्ताधारी किंवा विरोधक सगळ्याच पक्षांनी आपल्या खासदारांना व्हीप बजावलेला आहे। सगळ्यांना उपस्थिती बंधनकारक असणार आहे। काय आहे हे सगळं? बरोबर, खास करून एनडीएच्या सर्व घटक पक्षांना, एकीकडे भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी केला आहे आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की सरकारच्या या संदर्भात जर बघितलं आपण, सरकारची जी भूमिका आहे या विधेयकाच्या संदर्भात, सरकारच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा असं विधेयक त्यांनी आपल्या व्हीपमध्ये भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केलं आहे। यामध्ये शिवसेना जो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्ष आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवार यांच्या नेतृत्वातील आहे, ह्या दोन्ही पक्षांनी देखील आपापला व्हीप जारी केला आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच खासदार आहे, त्यामुळे त्यात फार काही बदल होईल असं
असं शक्यता वाटत नाहीये. पण दुसरीकडे जर बघितलं आपण शिवसेनेच्या खासदारांची भूमिका ही देखील महत्वाची असणार आहे. याशिवाय जेडीयू आणि टीडीपी हे जे दोन पक्ष आहे, या दोन पक्षाची जी भूमिका असणार आहे त्यावरती या विधेयकाची भवितव्य अवलंबून असणार आहे. महत्वाचं म्हणजे या संदर्भात जेडीयूनी स्पष्ट केलं आहे की आम्ही सरकारसोबत आहे आणि टीडीपीने देखील स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता विरोधकांना बिलकुल प्रशांत, आणि ज्या वेळेला दुपारी 12 वाजता या चर्चेला सुरुवात होईल आपण लोकसभेतलं कामकाज आपल्या प्रेक्षकांना दाखवूच. धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी. तर लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाच्या चर्चेसाठी एनडीएला 4 तास 40 मिनिटांचा वेळ देण्यात आलाय. एनडीएतील मित्रपक्षांना चर्चेसाठी फक्त 40 मिनिटांचा वेळ मिळालाय. त्यामुळे 4 तास सभागृहात भाजपचे खासदार बोलणार आहेत. भाजपचे 7 खासदार लोकसभेत बोलणार आहेत. भाजपकडनं जगदंबिका पाल, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर, निशिकांत दुबे हे लोकसभेमध्ये बोलणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. एनडीए सरकारची आज अग्निपरीक्षा वक्फ बोर्ड विधेयक आज संसदेत सादर होणार. लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता. आज लोकसभेत सादर होणाऱ्या वक्फ सुधारणा विधेयकासाठी भाजप आणि काँग्रेस बरोबरच शिवसेनेकडूनही खासदारांना व्हीप, तर विधेयकाला वस्तुस्थितीच्या आधारे विरोध करणार इंडिया आघाडीची भूमिका. उद्धव ठाकरेंचा पक्ष बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार. वक्फ सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा ठाकरेंना खोचक सवाल. पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव धनंजय मुंडे मुंबईत असल्यानं अजितदादांच्या दौऱ्यावेळी उपस्थित राहणार नसल्याची माहिती. होणारा नवरा पसंत नसल्यानं नवरीनंच दिली 1.5 लाखांची सुपारी. दौंडच्या खामगावातील धक्कादायक प्रकार, 5 जण अटकेत. ठाणे कशेळी भिवंडी मार्ग आज आणि उद्या रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत राहणार बंद. मेट्रो 5च्या गर्डरच्या कामासाठी वाहतूक पूर्णपणे बंद. पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. बुलढाण्यात एसटी कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, 6 गंभीर जखमी. आणि राज्याला आज आणि उद्याही पावसाचा अलर्ट. राज्यात 12 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर उद्या येलो अलर्ट असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. एनडीए सरकारची आज अग्निपरीक्षा वक्फ बोर्ड विधेयक आज संसदेत सादर होणार. लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता. आज लोकसभेत सादर होणाऱ्या वक्फ सुधारणा विधेयकासाठी भाजप आणि काँग्रेस बरोबरच शिवसेनेकडूनही खासदारांना व्हीप, तर विधेयकाला वस्तुस्थितीच्या आधारे विरोध करणार इंडिया आघाडीची भूमिका. उद्धव ठाकरेंचा पक्ष बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार. वक्फ सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरनं फडणवीसांचा ठाकरेंना खोचक सवाल. पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव धनंजय मुंडे मुंबईत असल्यामुळे अजितदादांच्या दौऱ्यावेळी उपस्थित राहणार नसल्याची माहिती. होणारा नवरा पसंत नसल्यामुळे नवरीनंच दिली 1.5 लाखांची सुपारी. दौंडच्या खामगावातला धक्कादायक प्रकार, 5 जण अटकेत. ठाणे कशेळी भिवंडी मार्ग आज आणि उद्या रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार. मेट्रो 5च्या गर्डरच्या कामासाठी वाहतूक पूर्णपणे बंद. पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. बुलढाण्यात एसटी कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. राज्याला आज आणि उद्याही पावसाचा अलर्ट. राज्यामध्ये 12 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर उद्या येलो अलर्ट असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. ही दृश्य आहेत बीडमधली थेट. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा आज बीड जिल्ह्याचा दौरा आहे आणि हेलिपॅडवरची ही दृश्य आपण बघतोय.
अजित पवार नुकतेच बीडमध्ये पोहोचलेले आहेत आणि बीडमधल्या स्थानिक नेत्यांकडनं त्यांचं स्वागत केलं जात आहे. आज ते बीडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणार आहेत, बैठका घेणार आहेत. मात्र आमदार धनंजय मुंडे पालकमंत्र्यांच्या या बीड दौऱ्यादरम्यान अनुपस्थित आहेत. ते प्रकृती कारणास्तव मुंबईमध्ये आहेत. मात्र आज पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. तुम्ही पण काही बोलत नाही. दादा सुरू कर, कामाला येतोय, काम करू द्या ना. संध्याकाळी 5:30ला फ्रेंड्स आहे ना, 5ला काय 5:30ला? हा तेव्हा बोल. चला थँक्यू दादा. हे अमोल पिच्चे आहे ना. एसपी एसपी कलेक्टर सीओ मोबाईल आयुक्त विभागीय आयुक्त या सगळ्यांनी घेऊन मी आता येताना चर्चा केलेली आहे. त्याच्याबद्दल थोडंसं मला काय काय पाहिजे, कारण त्यात तुमच्या दुपारपासून मिटिंग आहे. परत मी सुरुवात केल्यावर त्याची माहिती नाही असं चालणार नाही. आता ते तुम्हाला सांगतील. 8:30 वाजलेत, तुम्हाला 4 तास मिळतात. त्या 4 तासात सगळी माहिती मला अप टू डेट मी मुद्दे दिलेत. विमानतळाचा दिलाय, रेल्वेची लाईनचं ते कुठं काय नडलंय तो दिलेला आहे. असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले. आंबेजोगाईच्या हॉस्पिटलचा आहे, घरकुलाचा आहे, नंतर असे नॅशनल हायवे आपल्या इथनं गेलेले त्याचे काही इश्यू आहेत का बोले, तारांगण, त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर, इनोव्हेशन सेंटर, या सगळ्याच्या संदर्भात मी काय ठरवलंय, पुढच्या वेळेस इथं पुढच्या ट्रिपला येऊन मी डीपीसी आधीच घेणार आहे आणि मग ते आपल्याला डिसेंबरपर्यंत सगळं मार्गी लावायचं. ते लास्ट क्षणाला नाही चालणार. मग डिसेंबरपर्यंत कामं कशी होतात, काय होतात, क्वालिटीचे होतात का नाही वगैरे आम्हाला ते सगळं बघता येईल. जिल्हा बँकेचं पण आहे. जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे ते डीडीआरला बोलून घ्या नक्की. तसं नाही, ते जे काही आहे ते तुम्ही घ्या माहिती. ओके, थँक्यू. जय हिंद. आणि मला मिळालं ते रात्री तुम्हाला तर अजित पवार बीडमध्ये पोहोचलेत. काही अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना आजच्या संपूर्ण दौऱ्यासंदर्भात आणि बैठकांसंदर्भात त्यांनी दिलेल्या आहेत आणि पुढच्या प्रवासासाठी ते गेलेत, पुढच्या कार्यक्रमासाठी. अधिक माहिती आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत. सुरेश, आजचा संपूर्ण बीडचा दौरा दिवसभराचा कसा असणार आहे पालकमंत्र्यांचा? आज अजितदादांचा जम्बो दौरा आहे. आता सकाळी 8 वाजल्यापासून दौऱ्याला सुरुवात झाली तर रात्री 8 वाजेपर्यंत तब्बल 12 तासाचा हा दौरा असणार आहे. या दौऱ्याच्या दरम्यान सुरुवातीला युवक जो राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा युवकांचा मेळावा आहे, त्यानंतर मॅरेथॉन बैठका, तब्बल 4 तास बैठका घेतल्या जाणार आहेत. विविध विकास कामांचा आढावा, समित्यांच्या बैठका, त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी यांची देखील बैठक घेतली जाणार आहे. मात्र संपूर्ण आज अजितदादांचा हा दौरा दिवसभर असताना या दौऱ्यामध्ये मात्र धनंजय मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार नाहीत. तर त्यांच्या तब्येतीचं कारण दाखवून ते या बैठकीत उपस्थित राहणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी पोस्ट देखील केलेले आहे. त्यामुळं एकूण हा संपूर्ण दौरा आहे आणि यामध्ये पंकजा मुंडे देखील यात सहभागी होत आहेत, जॉईन होत आहेत. ज्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या बैठका होणार आहेत त्या बैठकाला देखील पंकजा मुंडे उपस्थिती लावतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर पहिल्यांदाच अजितदादा बीडमध्ये येतात आणि त्या दौऱ्यासाठी आता खुद्द माजी मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार नाहीत याची मोठी चर्चा होते. बिलकुल, धन्यवाद सुरेश या सगळ्या माहितीसाठी. आणि त्यांच्या या बीड दौऱ्यादरम्यान सगळ्या महत्त्वाचे अपडेट आपण तुमच्याकडनं घेत राहूच. पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती आहेत.